राज्यामध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। याही सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही, कारण या प्रकरणात अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर दाखल करण्यासाठी अधिकचा वेळ मागण्यात आला आहे। अजित पवारांच्या वकिलांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्यामुळे या प्रकरणात तारीख पे तारीख सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आता या प्रकरणावर अंतिम निर्णय कधी देणार? विधानसभा निवडणूक होईपर्यंत याचा निकाल येईल का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। राज्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीच्या सुनावणीचा चेंडू अद्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे। त्याबाबत 6 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली। यावेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं याची माहिती ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्र पूर्ण आहेत। पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ, त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ। यावेळी कोर्टरूम मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला म्हटलं की या प्रकरणाला विलंब होतो आहे, तुम्ही लवकरात लवकर तारीख द्या। त्यावर कोर्टाने म्हटलं, तुम्ही आमच्या इथं येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा, आमच्यावर खूप ताण असतो, आम्ही 1-2 आठवड्यात तारीख देऊ। ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी असं उत्तर दिलं। ही माहिती ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली। सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या वकिलांना असं उत्तर का दिलं, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 14 प्रकरणावर सुनावणी सुरू आहे। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आमदार अपात्रता प्रकरण 7व्या क्रमांकावर होतं। आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीच्या आमदार प्रकरणावर सुनावणी झाली। मागील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांसह त्यांच्या 41 आमदारांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण या आमदारांनी अद्यापपर्यंत उत्तर दाखल केलेलं नाही आणि आता उत्तर दाखल करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला आहे, जो न्यायालयाने देखील मान्य केलाय। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नोव्हेंबर पर्यंत येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कोणत्याच पक्षांच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक 39 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं नाही। या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबतची ही याचिका दाखल केली, तर अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली। मात्र या दोन्ही याचिकेवर तारीख पे तारीख सुरू आहे। अजित पवार गटाच्या आमदारांना यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं, पण या वेळेच्या सुनावणी वेळी अजित पवार गटाने वेळ मागितलेला आहे। अजित पवार गटाने 3 आठवड्यांचा वेळ त्यांचं उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितलाय। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना 3 आठवड्यांचा वेळ दिलाय। आता विधानसभा निवडणुकीची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात कधीही होऊ शकते। तसं पाहिल्यास निवडणुकीआधी निकाल लागणं अपेक्षित आहे। मात्र अजित पवार गटाकडून असाच चालढकलपणा सुरू राहिल्यास निर्णयाला विलंब लागू शकतो। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठा दावा केला। असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यानुसार सर्वोच्च न्यायालय 14 ऑगस्टला निकाल देण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल, तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल। विधानसभा निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाला तो निकाल लावावा लागेल, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाची नाचक्की होईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणून बुजून लांबणीवर टाकलं जातंय का, हा प्रश्न आहे, असं देखील असीम सरोदे म्हणाले आहेत। तर घटना तज्ञ उल्हास बापट यांनीही याविषयी आपलं मत व्यक्त केलंय। ते म्हणालेत की सुनावणी 2 आठवड्यांनी होईल असा निर्णय आला, मला 2 महिने लागतील असं अपेक्षित होतं। विश्वासार्हता फार कमी होत चालली आहे।
सगळं शेवटी लोकांच्या हातात आहे. सगळ्या यंत्रणा जरी चुकीच्या वागल्या तरी सुद्धा लोकांनी निर्णय घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागता येतो. मी काही राजकीय नेत्यांना सांगितलं आहे. मोठमोठे वकील कारण शोधून वेळ काढतात. 2 वर्ष वेळ लागतोय. हे लोकशाहीसाठी घातक आहे. आत्ताचा निर्णय निवडणुकीपर्यंत लागेल असं मला वाटत नाही. पक्ष कोणाचा हे ठरवताना सुप्रीम कोर्टाने 3 गोष्टी बघणं अपेक्षित आहे. एक म्हणजे पक्षाच्या संघटनेमध्ये बहुमत कोणाचं, 2 म्हणजे पक्षाची राज्यघटना आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आमदार कोणाचे. या 3 गोष्टींवर हा निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्या प्रमाणात अन्याय झालेला आहे असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. विधानसभा निवडणूक अगदी तोंडावरच आहे. त्यामुळे निर्णय देण्यास विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.